न्यूज.in समस्या तुमची बातमी आमची। तालुक्याचं राजकारण कुठल्या दिशेत जायचं, आपण कुठं जायचं, काय तालुक्यामध्ये चाललं सगळं माहिती। आज तालुक्यामध्ये काय चाललंय, एका पक्षामध्ये 3-4 लोक इच्छुक आहेत। हा म्हणतो सगळ्यात पहिला मी आलो, माझा अधिकार। एक जण म्हणतो मी भारतीय जनता पक्षाला सोडवलं म्हणून माझा अधिकार आहे। एक जण सगळा इतिहास सांगतो, मी कसा लढलो, मी कसा मोठा झालो म्हणून माझा अधिकार आहे। आणि 3 जण आता नेमके कोणाला पवार साहेब देणार तिकीट मला माहित नाही, कारण मी पवार साहेबांच्यावर 20-25 वर्षे काढली। त्याच्या अगोदर आम्ही नारायण पवारांच्या बरोबर विरोधात सगळे होतो। सगळ्यांना म्हणायचे तुम्ही कामाला लागा, सगळ्यांचं ऐकून घ्यायचे आणि वेळ आली की नारायण पवारला उमेदवारी देऊन टाकायची, कारण ते आमच्याच बघायचे की कधी एक जायचं। आम्ही म्हणायचं साहेब फार हुशार, ते म्हणायचे एक माणूस निवडा। आता एक नाव माणूस निवडा, आता ह्या तिघात सुद्धा तेच करणार आहे की तुमच्या तिघात एक माणूस निवडा। आता यातला एक तर निवडला जाईल, या मी अनुभवलं, मी पाहिलं, त्यावेळेस 4-5 इच्छुक असायचे, आमच्यापैकी कुणाला द्या, ते म्हणायचे नेमकं कुणाला द्यायचं ते सांगा, आणि आमच्यात काही एकमत व्हायचं नाही आणि नारायणरावला उमेदवारी मिळायची। आता इथं सुद्धा तेच चाललेलं आहे। साहेब सांगतात की ठीक आहे तुम्ही कामाला लागा, काही एवढं खर्च केलाय बिचाऱ्यांनी, कुणी यात्रा करते, कुणी साड्या वाटतंय, कुणी मेडिकल कॅम्प घेतंय, आणि मग ते सांगतात तालुक्याचा कसा बिहार झाला, तालुक्यामध्ये भ्रष्टाचार कसा झाला। अरे राजा हो, आपला इतिहास बघा ना, आमच्याकडे तुम्ही 1 बोट टाकायचं, तुमच्याकडे 4 बोट। अजून तुम्ही रणांगणात यायचं आहे, निवडणुकीला उभे राहायचं आहे, त्या दिवशी सांगेल ना तुम्हाला तुम्ही कोण येते। आज कशाला सांगू, तुम्ही माझ्यासमोर उभेच नाही, आणि हिम्मत असेल तर उभं राहून दाखवा, मग सांगेल दिली पुढचे कोण येते। मी काय एका दिवसाचा आमदार झालो असं काही नाही, तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही माझा राजकीय इतिहास पाहिला। मी कोणी नसताना नारायणरावच्या विरोधामध्ये इथं उभा राहिलो। मला तुम्ही जिल्हा परिषद सदस्य एकदा नाही 2दा माझ्या घरात दिलं। मी निवडणुकीची निवडणूक लढवलो, 3400 मतं म्हणजे 1718 मतं त्यावेळेला झाली असते, तर मी त्याच वेळेला आमदार झालो 1992ला। परत 2004ला मी उभा राहिलो, मी पडलो म्हणून मी थांबलो नाही। 14ला मी पडलो, परत निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलो 19चा, तुम्ही मला निवडून दिला, आणि लोक सांगायची खेड तालुक्यात येत असे की एकदा मूस पडला। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।